नमस्कार नमस्कार माझ्या रसिक ज्ञानव्रती भक्तिव्रती बंधू भगिनींनो, श्रोत्यांनो आणि प्रेक्षकांनो. ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया. नामा झाला से किंकर, त्याने केला विस्तार. जनी जनार्दन भागवत, जनी जनार्दन एकनाथ, ध्वज दिला भागवत. तुका झाला से कळस, भजन करा सावकाश. भजनाचा नामस्मरणाचा उपदेश सगळ्या संतांनी दिलाय. अशाच ज्ञानदेव रचित हरिपाठाच्या आजच्या 8व्या अभंगाचा आपण अभ्यास करणार आहोत. अभंग क्रमांक 8. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा. राम जप एकतत्व नाम, साधिती साधन द्वैताचे बंधन न बाधिजे. नामामृत गोडी वैष्णवा साधली, योगिया साधली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवाला धला कृष्ण दाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाण. हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. संतांचे संगती मनोमार्ग गती. काय सांगितलंय? सत्संगतीचं प्रत्येकच अभंगामध्ये आहे. संतांचे संगती, सत्संगती. संत म्हणजे कोण ते आपण पाहिलं होतं मागच्या प्रवचनामध्ये. परपीडा संवेदन संतांचं लक्षण आहे. तर संतांचे संगती, अशा संतांच्या सहवासामध्ये मनोमार्ग गती. मनोमार्ग गती म्हणजे लय योग ध्यान योग साधावा. संतांच्या संगतीमध्ये लय योग किंवा ध्यानयोग साधावा. म्हणजे त्या जीवात्म्याला त्या मनाच्या कुटीमध्ये स्थिर करायचे. गीतेच्या 6व्या अध्यायात सांगितलं आहे ध्यानयोग. इंदोरचे नाथ महाराज सुद्धा या ध्यानयोगाबद्दल सांगतात की तुमच्या मनाला स्वस्थ करायचं आहे. जे चंचल मन आहे अतिशय, त्याला स्थिर करायचं आहे. हेच मोठं बिकट काम आहे. आणि त्यामध्ये त्या आत्मतत्वाला स्थिर करायचं आहे. आणि मग भ्रुकुटी ठाई ध्यान लावायचं आहे. तो ध्यानयोग आहे, तो लय योग आहे. साधणं कठीण आहे, त्याला वैराग्य ब्रह्मचर्य लागतं. तर संतांच्या संगतीमध्ये हे जमतं. गुरुच्या परिसस्पर्शाने हे जमतं. संतांचे संगती मनोमार्ग गती, लययोग साधावा ध्यानयोग साधावा. आणि काय करावं? आकळावा श्रीपती येणे पंथे. श्रीपती, श्री म्हणजे लक्ष्मी, श्री हा पती, ही लक्ष्मीचा पती म्हणजे भगवान नारायण, भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण यांना आठवावं. लययोग साधावा ध्यानयोग साधावा. भ्रुकुटी ठाई दृष्टी स्थिर ठेवावी आणि श्रीपतीला आठवावं. आकळावा संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा. संतांची संगत आली की नाम येतं होऊ शकते, नामाची आवड होते. ज्ञानेश्वर माऊलींना किंवा या संतांना सगळ्या इतकी नामाची गोडी होती, इतकं अविरत नाम उठात होतं की तो छंदच होता. श्वासाबरोबर नाम घ्यायचे ते. श्वास नाम, उच्छ्वास नाम. माऊली म्हणतात माझी झाली से अनावर वाचा. छंद हा रामकृष्णाचा. अनावर होते वाचा, नाम घेता घेता अनावर होते वाचा आणि ती फक्त राम कृष्ण राम कृष्ण राम कृष्ण असंच म्हणते. हे नाम हरिपाठाचा आत्मा नामस्मरण. मग संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा. तत्व एकच आहे ना. भगवान नारायण हे एक तत्व आहे. त्याचा एक अवतार श्रीराम आहे, एक अवतार श्रीकृष्ण आहे. त्याच्यात द्वैत मानायचं नाही आहे. विष्णू हृदयम शिवा, शिवस्य हृदयम विष्णू. हरिहर एकच आहे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. माऊलींच्या जीवात एकच भाव आहे, रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्ण. आत्मा जो शिवाचा राम जप. शिवाला रामनाम किती प्रिय आहे. शिवाचा आत्माच राम आहे. मी आत्ताच म्हटलं शिवस्य आत्मा हा विष्णू, विष्णू हो आत्मा, शिव हा एकच आहे. ते शिवाला तर राम नाम अत्यंत प्रिय आहे, अत्यंत प्रिय आहे. श्रीराम हे अत्यंत आवडतं दैवत आहे भगवान श्री महादेवांचं. सांब सदाशिव तो विष प्याला,
दाहतयाचा शांतची झाला राम नाम जपता. किती मंत्र हा सोपा, किती मंत्र हा सोपा. रामनामाने दाह शांत झालाय भगवान शंकरांचा, नीलकंठांचा. तर संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे. रामकृष्ण वाचा वाचने अविरत 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 अविरत. उठता बसता निजता सगळं. घास घेता घोट गिळता, शय्येवरी मी पहुडता. सगळीकडे नाम पाहिजे. इव्हन झोपल्यावर सुद्धा आतमध्ये स्मरण चाललं पाहिजे, आतमध्ये स्मरण चाललं पाहिजे. कसं? ओठ कंठ नाही आले, जिव्या स्मरेन नाम. राम हमारा जप करे, हम बैठे आराम. नामाची सवय लागली की झोपेत सुद्धा ते नाम श्वासा उच्छ्वासाबरोबर घेतलंच जातं. अशी ही अनावर वाचा होते. राम कृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा राम जप. राम नाम शिवाला आवडतं. आत्मा जो शिवाचा राम जप. एक तत्व नाम साधिती साधन. एक तत्व महत्वाचा विषय. एक तत्व, एकच तत्व मानायचंय. बाहेरचा शिवात्मा आणि शरीरातला जीवात्मा एकच आहे. अद्वैतवाद म्हणतात त्याला, अद्वैतवाद. शरीर चालवणारं जीवतत्व आणि हे विश्व चालवणारा शिवात्मा, हे दोन्ही एकच आहे. बाहेरचा परमात्मा आणि आतला जीवात्मा एकच आहे. शंकराचार्यांनी सांगितलंय, अयम आत्मा ब्रह्म जीवम ब्रह्मेति व्यजानात, प्रज्ञानम ब्रह्म. असं एकच तत्व मानायचं. त्याला द्वैत करायचं नाही की हा शरीरातला वेगळा आणि बाहेरचा वेगळा आहे. नाही, आपण अद्वैतवाद स्वीकारला आहे. तोच सांगतं या ठिकाणी. एकतत्वी नाम, एक तत्व मानायचं, त्याच्यावर निष्ठा ठेवायची. एकतत्वी नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधीचे. तिथे द्वैताचं बंधनच येत नाही. मग एकच मानलं शिवात्मा, त्या शिवात्म्याचाच एक अंश जीवात्मा आहे, त्या परमात्म्याचाच एक अंश जीवात्मा आहे. एकच तत्व मानायचं. एक तत्वी नाम साधिती साधन. असा जर अद्वैतवाद मानला तर द्वैताचं बंधन येत नाही. द्वैत काय, काही लोक द्वैत मानतात की माझ्या शरीरातला जीवात्मा वेगळा आहे आणि बाहेरचा परमात्मा वेगळा आहे. ते बंधनाला कारण होतं. एकच आहे. एक तत्वी नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधीचे. नामामृत गोडी वैष्णवाला दली. काय मोठं सांगितलंय. वैष्णवांनाच नामामृताची गोडी मिळते. म्हणजे ज्यांना भक्तीची आवड आहे, विष्णूंची आवड आहे असं नाही, ज्यांना ईश भक्तीची आवड आहे, ज्यांच्याकडे पुरं सुकृत आहे, त्यांनाच या नामामृताची गोडी चाखायला मिळते. अन्य लोकांना नाही. अन्य करंटे. पुढे सांगितलं एका याच्यात, नामजप करत नाही त्यांना करंटे म्हटलेलं आहे. नाम करण्याची बुद्धी आपल्याला होणं हे आपलं पुरं सुकृत आहे. नामामृत म्हटलंय, अमृत म्हटलंय. हो, अमृत. ज्या अमृतासाठी देवादिकांनी मंथन केलं. माऊलींचं म्हणणं असं आहे की ते अमृत जे आहे ते काळ वाढवणारं आहे, पण अविनाशित्व देणारं नामच आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली. विष्णो अपत्यम पुमान वैष्णवा. हा विष्णूंचे भक्त म्हणजेच ईश्वराचे भक्त, त्यांना ही नामामृत गोडी मिळते, अन्य लोकांना नाही. कोणीही यावं आणि नाम घ्यावं आणि त्याला पण मिळेल असं नाही. इच्छाच होत नाही. ज्या लोकांना नाम घ्यायची इच्छा होत नाही ते पुरं दुष्कृताने भरलेले असतात. पुरं सुकृत असेल तर नाम घ्यायची इच्छा होते, गीता शिकायची इच्छा होते, ज्ञानेश्वरी वाचायची ऐकायची इच्छा होते. हो, बहुनाम जन्मना म्हणते. हां, किती जन्म आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले देखी येले. पुष्कळ जन्म जावे लागतात तेव्हा हे नाम तोंडात येतं. ते अमृत आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, उद्धवा योगिया साधली जीवन काळा. काय महत्वाचं आहे परत हे. वैष्णवांना, विष्णू भक्तांना, देवभक्तांना नामाची गोडी मिळते, पण योगिया म्हणजे हठयोगी लोक, ज्ञानमार्गाने जाणारे लोक, हठयोग करणारे लोक, ब्रह्मचर्य पाळणारे लोक, वैराग्य पाळणारे लोक, उलटी सुलटी गात्रे करून व्रत वैकल्य करणारे जे लोक असतात त्यांना जीवनकळा साधली. त्यांना आयुष्य वाढवून मिळतं, त्यांना ती सिद्धी लाभते.
दीर्घायुषी होण्याची सिद्धी त्यांना लागते हे करून, हठयोग करून. असतात ना हठयोगी, आहे ना, हठयोगी असतातच ना. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये अगदी स्थानापासून सांगितलंय की हे ज्ञानयोगी लोक जे असतात ते जागा कशी पाहतात, हठयोग कसा करतात, त्या हृदयस्थ प्राणाला खाली नेतात, अपानातल्या प्राणाला वरती आणतात, मग त्यांना सुषुम्नेमधनं प्रवेश करवतात. हा जो सगळा हठयोग आहे हा इतका कठीण आहे, कधी कधी मरण अगदी जवळ दिसतं. आणि हठयोगी हे नित्य नवीन मरण भोगत असतात, पण त्यांना त्याची सिद्धी काय मिळते? त्यांचं आयुष्य वाढून मिळतं. आयुष्याची सिद्धी त्यांना मिळते, दीर्घायुष्य होतात. 1400 वर्षांचे रामा तप्ती तिरवासी. चांगदेव संत हठयोगी होते. भक्तीचा लवलेश नाही, भक्तीचा लवलेश नाही. हठयोग, हठयोग, ज्ञानाहंकार चर्मबिंदूला पोचलेला त्यांचा. 1400 वर्षांचे होते. भक्ती विना योग, भक्ती विना योग, म्हणून हे मडकं त्यांचं रिकामं होतं हो. असं संत मुक्ताबाईंना गुरु केल्यावर त्या मुक्ताबाईंनी त्यांना सांगितलंय, भक्ती नाही तिथे मुक्ती नाही. भक्ती नव्हती, फक्त हठयोग होता. आयुष्य मर्यादा 1400. खूप आयुष्य असून उपयोग नाही. आयुष्य किती याच्यापेक्षा ते कसं जगला. कळण्याला खूप आयुष्य असतं, त्यामुळे आयुष्य किती आहे त्याच्यापेक्षा तो कसं जगला. भक्तीने आयुष्य जगायचं आहे. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगिया साधली जीवन काळ. योगी लोकांना उत्कर्ष म्हणजे जीवन वाढून मिळतं त्यांना. पण भक्ती नाही मिळत, भक्ती मिळत नाही. ज्ञानदेवांना भेटायला सिंहावरून आले होते, वाघावरून आले होते. सिंहावरून नाही, वाघावरून आले होते. सापाचा चाबूक केला होता दाखवायला की मी पहा पशूंना आकळलेलं आहे. माऊली भिंतीवर बसून गेल्या. निर्जीव चालविली भिंती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती, हरली चांगयाची भ्रांती. माऊलींजवळ भक्ती होती, नामामृत होतं, अनावर वाचा त्यांची नाम घेत होती. असे ही भक्ती आणि हठयोग यामध्ये फरक येत हो. भक्तीशिवाय योगयागाचा उपयोग नाही. योगी या साधिली जीवन कळा, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला. प्रल्हादाचं उदाहरण दिलंय. प्रल्हाद नावच किती छान आहे. प्रप्रस आल्हाद, अत्यंतिक आनंद देणारा. कयाधुपुत्र प्रल्हाद आईच्या गर्भात असतानाच नारदांचा त्याने भक्ती उपदेश ऐकला होता, विष्णूंची महती ऐकली होती, त्यामुळे गर्भावस्थेतच त्याच्या मनात विष्णुभक्ती रुजली होती. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, बाहेर येता क्षणी त्याच्या मनातनं नामस्मरणाचं होतं. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. कृष्णदाता लाभला उद्धवाला हो. सुदैवाने लाभतो कृष्णदाता. अर्जुनाला मिळाला, कृष्णाला मिळाला. भगवद्गीता झाली, उद्धवगीता झाली. उद्धवाला त्यांनी व्रजामध्ये पाठवलं, म्हणजे वृंदावनामध्ये पाठवलं होतं गोपींकडे. त्यांना गोपींची आठवण आली, जा गोपींकडे वृंदावनात जा, गोपी कशा आहे सांग मला. उद्धव गेला वृंदावनामध्ये आणि आपलं ज्ञान त्यांना पाजळायला लागला, सांगायला लागला, ब्रह्मज्ञान असं असतं, ब्रह्मज्ञान तसं असतं. योग योग त्या गवळणी म्हणाल्या, कृष्ण हेच आमचं ब्रह्म आहे, त्याची सगुण मूर्ती, त्याची बासरी हेच आमचं ब्रह्म आहे. इतक्या भक्तीत बुडालेल्या गवळणी त्यांनी पाहिल्या आणि त्यांनी त्या गवळणींपुढे डोकं ठेवलं. पुन्हा भक्ती श्रेष्ठ, भक्ती श्रेष्ठ. उद्धवा लाधला कृष्णदाता, सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सुलभ सुखेन लभ्यते, सुलभ दुःखेन लभ्यते दुर्लभ. नाम हे सुलभ आहे, सुखाने घेता येतं. कोणत्याही जातीला, धर्माला, लिंगाला, वर्णाला बंधन नाही, वेळेचं काळाचं बंधन नाही. सुलभ. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. बाकी सगळं दुर्लभ आहे. योग या घटयोग सगळं दुर्लभ आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून मुखाने हरी हरी म्हणा, नामामृत घ्या, असं माऊली पुन्हा पुन्हा सांगतात. जय ज्ञानेश्वर माऊली. इत्यलम.